की नीलम गोस्वामी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं वाटतं. असं की त्यांचं जे विधान स्पष्ट सांगायचं म्हणजे मूर्ख भरत होतं. त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता नाही. जे संजय राऊत यांनी जे सांगितलं ते 100% बरोबर आहे. प्रश्न असा आहे की नीलम गोस्वामी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं वाटतं. जे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं. त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडीचा उल्लेख केला असं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 300 झाले असावे, 4. आणि या सगळ्या 4 कशा मिळाल्या ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्यांचे एकंदर तिथला सहभाग त्याच्यात फारशी चर्चा न केलेली होईल, पण त्यांची एंट्री जी झाली महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये ते प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातून झाली. तो कालावधी संपल्यावर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर राष्ट्रवाद नाही, कदाचित काँग्रेस तिथे असायची शक्यता आहे, पण त्याची खात्री नाही. त्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि हवी असं दिसतंय शिंदेच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे त्याच्यावर दिसते आहे. म्हणजे एका मर्यादित काळामध्ये 1, 2, 3, 4 या सगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो. सातत्य होतं का नव्हतं त्याचा लोक नक्की करतील, पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं ते योग्य झालं. सॉरी, त्या संबंधात राऊत जे म्हणतात ते योग्य. निश्चित संमेलनाचे जे आयोजक आहेत ते त्याबद्दलची नापसंती ही जाहीर व्यक्त केलेली आहे. पण त्यामुळं मला वाटतं की त्याचा असा बदला टाकायला हरकत नाही. पवारसाहेब आणखी एक असा प्रश्न होता म्हणजे त्यांच्या माफीशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. त्यांनी म्हटलं आहे की नीलम गोरेने या प्रकरणात माफी मागितली पाहिजे, त्याशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. असं आहे की साहित्य परिषदेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी माफी मागितली. ते असंही म्हणाले, संजय राऊत म्हणाले की पवारसाहेब देखील याला जबाबदार आहेत, अशा पद्धतीने वक्तव्य. असं आहे की स्वागताध्यक्ष होते आणि म्हणून त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर माझी काही तक्रार नाही. पवारसाहेब यावेळेस साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांचा मुलाखती असतील, पुरस्कार असतील या माध्यमातून वावर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यासाठी वापर झाला असा जो आरोप होतोय तो तुम्हाला मान्य आहे का? मला मान्य नाही. त्याचं कारण जर यादी बघितली तर की ही गोष्ट आहे निरंतर देणगी
कुणीही राजकीय नव्हतं. गुजरातन समारंभ प्रधानमंत्री देवेंद्र फडणवीस होते. दुसरं सत्व जे होतं त्याचे अध्यक्ष शिंदे होते आणि अध्यक्ष भाषण विक्रेता हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम लोहारकरांचा तो त्याचा होता. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मुलाखत होती. मराठी फाऊल पैसे केले त्याच्यामध्ये नवीन संगीत करंदीकर प्रसन्न जोशी सिनियर एकही फरक राजकीय नव्हता. मन मोकळा संवाद हा तुमचा ऐकून डॉक्टर ज्ञानेश्वर उगळे राजीव सरदेसाई साधिकारे रेखा गायकर मंजिरी वैद्य त्याच्यामध्ये विश्वजित कदम सोडले तर कुणीही राजकीय नव्हते. विशेष सत्कार त्याच्यामध्ये संजीवनी खेळ दत्तात्रय फास्के कमल फास्के. त्याच्यानंतर लोकसाहित्य भोपाळी ते भैरवी संसद कदम कृष्णन सातोळे. राजकारणात ते मराठी साहित्यात ओळखणारे पृथ्वीवर जयदेव डोळे डॉक्टर समीर जाधव सुरेश भटेला संजय आवटे हे त्याच्यावर येत. बहुभाषिक कवी संमेलन हे सगळे कवी चर्चेत होते. आनंदी गोपाळ राजेंद्र वटाने सुनील पाटील वंदना चव्हाण युगेश चव्हाण तुमचा परिसंवाद जो होता म्हणून महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे जीवन व साहित्य अध्यक्ष अर्जुन विरेकर फलक नंदा साने वैदेश पाटील अवधूत विश्वनाथ. मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म अध्यक्ष श्याम पवार डॉक्टर अनिल मोरे अरुणा देशपांडे ही सगळी यादी बघितली तर 2-3 ठिकाणी राजकारणाचे लोक दिसतात. जसं असे घडलो आम्ही त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण सुरेश प्रभू नीलम मोरे हा एक कार्यक्रम होता. आणि सामाजिक कार्य मराठी साहित्य इथे कुणी राजकारणाचे लोक नव्हते. अशोक वानखेडे कौल ठाकरे जयदेव ठाकूर नाते दिल्लीचे याच्यामध्ये वसुंधरा राजेचा काही येऊ शकलं नाही. भूषण राजे होळकर आणि सोहांगी राजे गायकवाड ही जी म्हणजे इथे ग्वाल्हेर इंदोर इथे जे राज्यकर्ते जुन्या काळातले ते त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर मराठीतील इतर भाषेत प्रसिद्ध झालेले लिखाण त्याच्यातसुद्धा डॉक्टर चौल सुनील दादा बोरगाव आणि परिसंवाद जो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता त्याच्यात सौरभ करंदीकर बालाजी सुतार हे सगळी यादी जर बघितली तर फारसं कोणी राजकारणाचे साहित्यावर जास्त संमेलन लक्षात राहिलं ते महाजी शिंदे यांना जो पुरस्कार दिला त्यावरून जो वाद झाला. आणि आता विकलं गेलेलं आहे. आणि महाजी शिंदे यांना पुरस्कार सॉरी एकनाथ शिंदेंना जो महाजी शिंदे नावाने जो पुरस्कार दिला त्यावरून वाद झाला. ते याच्यात पण होता तो वेगळा कार्यक्रम होता. त्याचा साहित्य संमेलनाचा संबंध नव्हता. पण त्यावर पण ते म्हणतात की पवार साहेबांनी अशा प्रकारे सत्कार करायला नको हवा होता एकनाथ शिंदे. मी कोणाचा सत्कार करायचा नाही. त्याला यांची परवानगी घ्यावी लागत असते तर हरकत नाही.
ही लक्षात ठेवीन. संजय राऊतांनी महामंडळाला जे पत्र लिहिलेलं आहे आणि जी मागणी केलेली आहे याबद्दल महामंडळ या संदर्भात काही ठोस निर्णय घेणार आहे का, काही पत्राला उत्तर देणार आहे का? कारण मी महामंडळ विकले गेलेले आहेत असा आरोप मी होता. महामंडळाच्या वतीनं काही बोलू शकत नाही. मी पदाधिकारी नाही, मी सदस्य नाही. अनेक असे अधिवेशनं झाली, त्याचे अनेक अधिवेशनाला माझा काही ना काहीतरी संबंध होतो. चिपळूण असेल, नाशिक असेल, उदगीर असेल, पिंपरी चिंचवड असेल, हे असेल, याच्या प्रत्येक अधिवेशनाला मी कुणी ना कोणतरी कपाशीमध्ये आहे. त्याचा अर्थ ते राजकारणासाठी नव्हे, हा एक महाराष्ट्राचा मराठीचा उत्सव आणि तो सगळे मिळून आपण साजरा करूया. इथे राजकारण न आणता हे त्याच्या वाटतं सुचव. संजय राऊत म्हणाला की साहित्य संमेलन यशस्वी झालं, पण नीलम गोऱ्हेंनी जी विधानं केली त्यामुळे गालबोट लागलं असं म्हणता येईल. काही की त्यांचं जे विधान स्पष्ट सांगायचं म्हणजे मूर्ख भरणार त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता. संजय